तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 12 एप्रिलच्या भागामध्ये ईश्वरी ज्या वेळेपासून आता देवळातून आलेली आहे ती तोच विचार करत आहे की मला जे दिसले होते ते रमाकांत राजे शिर्के होते का. आणि त्याच वेळेला वल्लरी तिकडे येते. वल्लरी तिकडे आल्यावर ती वल्लरी विचार करत आहे काय चाललंय काय हिचं, म्हणजे ही ज्यापासून देवळातून आले तेव्हापासून हिचं काही लक्ष नाहीये, काहीतरी गडबड आहे हे मात्र खरं. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला हिच्याकडून काढून घ्यायला पाहिजे. हिने रमाकांतला पाहिलंय का, आणि रमाकांतला पाहिलं असेल तर हिने ओळखलंय का, नक्की काय झालंय असं म्हणत वल्लरीच्या डोक्यामध्ये विचार चाललाय. आणि ती आता ईश्वरीकडे आलेली आहे. तोपर्यंत नम्रता आता आकाशच्या इथे येते आणि देवळामध्ये मी जे काही वागले ना, खरंच मला माफ करा, म्हणजे तसं माझं वागणं खूपच चुकीचं आहे असं आता म्हणायला लागते. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे आकाश काही बोलत नाहीये आणि तो रागावलेलाच आहे. आणि त्यानंतर ती आता हातामध्ये कॅन्डी घेते आणि कॅन्डी घेऊन ती आता आकाशला ऑफर करते आणि आईस्क्रीम असं म्हणत ती त्याच्यासमोर आईस्क्रीम धरते. आकाश थोडासा रागवतो आणि पुढे येतो. आणि त्यानंतर मग आता नम्रता सांगायला लागते, आकाश सर अहो असं काय करताय, घ्या ना. यावरती तो म्हणतो एका अटीवरती घेईन. यावरती ती सांगायला लागते कोणती अट. यावरती तो सांगायला लागतो तू आकाश सर नको म्हणूस मला, आजपासून आकाश म्हण फक्त. यावरती ती म्हणते कसं मला शक्य आहे. यावरती तो सांगतो हो मला फक्त आकाशच म्हणायचं. यावरती ती सांगते ठीक आहे, तुम्ही राग सोडणार असाल तर मी फक्त तुम्हाला आकाश म्हणायला तयार आहे असं म्हणत मग फायनली दोघांच्या मध्ये आता जो काही अबोला असतो तो अबोला संपून आता दोघ जण एकमेकांच्या सोबत इकडे बोलत असतात. आणि त्यानंतर आता इकडे नम्रता या सगळ्यामध्ये आता आकाशला सगळ्या गोष्टी आधीच्या घडलेल्या सांगत असते. बरं, तोपर्यंत वल्लरी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यावरती ती आता ईश्वरीला सांगायला लागते काय ग, म्हणजे आपण रामनवमीला देवळात गेलो होतो पण तुझं देवळात लक्ष कमी आणि इकडे तिकडेच लक्ष जास्त होतं, तुझं लक्ष स्थिरच नव्हतं, काय बघत काय होतीस इकडे तिकडे देवळामध्ये. यावरती मग आता ईश्वरी म्हणायला लागते मामी मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे देवळामध्ये जर का आपण गेलो होतो तर तुमचं लक्ष सुद्धा देवाकडे असायला पाहिजे ना, मग तुमचं लक्ष माझ्याकडे काय करत होतं, तुम्ही माझ्याकडे का बघत होतात असं म्हटल्यावर मग ती म्हणते की तुम्ही पण डिस्टर्ब होतात, काय झालंय काय नक्की, म्हणजे तुम्ही डिस्टर्ब असायला नक्की काय घडलंय असं. यावरती मग आता इकडे थोडीशी वल्लरी गडबडले. वल्लरी गडबडल्यावरती मग आता वल्लरी म्हणते ते काही नाहीये, माझा मुलगा तो तुझ्या बहिणीच्या प्रेमात बुडालाय, तो तेच मला अजिबात आवडत नाहीये, तेच मला सारखं सारखं खटकतंय आणि त्याचमुळे मी जरा अस्वस्थ होते. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी की काय नक्की मामी हे नक्की खरं आहे की दुसरं काही कारण आहे असं म्हटल्यावरती मग मात्र वल्लरी थोडीशी गडबडते. आपण तर ईश्वरीला या सगळ्यामध्ये आता एक्सपोज करायला निघालेलो होतो, पण ईश्वरीला एक्सपोज करत असताना आता मात्र आपणच या सगळ्यामध्ये अडकतोय की काय असं तिला आता मात्र विचार यायला लागलेला आहे. इकडे तोपर्यंत मग आता नम्रता आणि आकाश हे दोघं जण छानपैकी गप्पा मारत बसलेले आहेत. नम्रता आकाशला सॉरी म्हणते आणि आता पुन्हा माझ्याकडून अशी काही चूक होणार नाही असं सांगायला लागते. तोपर्यंत वल्लरी इकडे मात्र गडबडलेली आहे आणि वल्लरी सांगत आहे की हे बघ तू काय माझ्यावरती पाळत ठेवतेस. यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे ईश्वरी मामी मी काही पाळत वगैरे ठेवत नाहीये, तुम्हीच आता हे सगळं बोलण्यासाठी मला मजबूर केलं, कारण तुमचं लक्ष माझ्याकडे कशाला पाहिजे, तुम्ही मला कशाला विचारायला पाहिजे इतकं सगळं असं म्हटल्यावरती ती म्हणते हे बघ तू ना माझ्यावरती काही उलट सुलटे करू नकोस. इकडे तोपर्यंत मग आता आकाशला घेऊन नम्रताला घेऊन आकाश आता तिला सोडण्यासाठी आलाय. तितक्यात शुभू कोणाशी तरी फोनवरती बोलतोय. शुभू फोनवरती बोलत असताना मग आता ती तिकडे येते आणि काय रे शुभू कोणाशी फोनवरती बोलतोयस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे शुभू सांगायला लागतो की कोणाशी नाही, तुला जसं काही वाटतंय ना तसं काही नाहीये, मी कोणाशीही फोनवरती बोलत नाहीये असं म्हटल्यावरती ती म्हणते बघू तुझा फोन. तितक्यात तिकडे आकाश आलाय आणि आता नंतर इकडे आकाश सांगायला लागतोय नम्रताला की काय चाललंय काय तुमचं. आणि त्यावरती शुभू आता मुद्दाम तिला चिडवतो आणि शुभू सांगायला लागतो की हे काय
लहान मुलाच्या सारखं आता हे हातामध्ये फुगे घेऊन चाललेस तरी कुठे. यावरती मग आता ती सांगते तुला काय करायचंय, तू गप्प बस. त्यावरती आता तिकडे लगेचच ती सांगायला लागते चल शुभू आपण आता घरी जाऊया. तोपर्यंत आकाश तिला सांगत आहे एक काम करूया का नमू, आपण जरा लॉंग ड्राईव्हला जाऊया का. यावरती नम्रता सांगायला लागते नाही नाही नको, लॉंग ड्राईव्हला वगैरे आता काही नको, कारण आता मी शुभूच्या सोबत घरी जाते. असं म्हटल्यावर ती शुभू म्हणतो किती ग अनरोमॅन्टिक आहेस, तुला आता होणारा नवरा विचारतो आहे की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया, तर आता तू नाही म्हणतेस. यावरती ती म्हणते नाही नाही लॉंग ड्राईव्हला जायला मला का नाही आवडणार, पण पण ह्यांची आई यांना जर का कळलं ना की माझ्यामुळे जर यांना उशीर होतोय, हे जर ह्यांना कळलं तर मात्र त्या आता यांच्यावरतीच रागवतील आणि ते मात्र मला अजिबात काहीच नको आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता तो म्हणतो काय बोलतेस तू. यावरती ती सांगते हो मी बरोबर तेच बोलत आहे. असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं झाल्यावरती इकडे शुभू सांगायला लागतो ठीक आहे बाबा चल आपण निघूया मग. असं म्हणत ती आता शुभूच्या गाडीवरती बसते आणि निघून जाते. पण आकाशला का कोणास ठाऊक तिचं हे बोलणं आणि तिचं हे वागणं दोन्हीही गोष्टी खटकलेल्या आहेत आणि त्यामुळे आकाश मात्र या सगळ्यामध्ये थोडासा अपसेट झालाय, त्याला थोडं वाईट वाटलंय. आणि त्यानंतर मग आता इकडे ईश्वरी आलेली आहे, ती म्हणजे मंदिरामध्ये ईश्वरी आल्यावरती ती आता रमाकांत राजे शिर्के यांच्याबद्दल सगळीकडे चौकशी करत आहे. म्हणजे आता अशा बाबांना तुम्ही पाहिलं का, ती आता फोटो दाखवते. त्यावरती मग आता तो पुजारी सांगतो हो म्हणजे इकडे येत असतात पण आता सध्या कुठे आहेत काही सांगू शकत नाहीये. मग आता ईश्वरीला या सगळ्यामध्ये इकडे ते कुठे गेलेत काय गेलेत हे इकडे येतात ही गोष्ट खरी आहे, पण आता ते कुठे आहेत हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये, कारण आज इथे तर उद्या तिथे असं वारकरी संप्रदायाचं हे असल्यामुळे तिला आता खूप मोठा प्रश्नच पडलेला आहे. इकडे तोपर्यंत आता शुभू घरी आलाय आणि त्यानंतर मग आता इकडे दोघं जण सुप्रिया आणि ते दोघं जण नम्रताच्या बद्दल बोलत आहेत आणि नम्रताला खूपच राग आलाय. म्हणजे काय तुम्ही मला टॉन्ट मारताय काय. यावरती तो सांगायला लागतो टॉन्ट कशाला तुला मारू. त्यावरती मग आता इकडे तो विचारायला लागतो मला एक गोष्ट सांग आकाशच्या घरचे सगळे कसे आहेत. यावरती सुप्रिया सांगते आकाशच्या घरचे सगळे खूप छान आहेत, फक्त ना ती त्याची आई आहे ना तीच फक्त आता ईश्वरीचा राग करते, म्हणजे नम्रताचा राग करते, नाहीतर बाकी सगळे इतके छान आहेत ना की काही त्याच्याबद्दल बोलायलाच नको. बरं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो शुभू पण मला सांग मावशी म्हणजे त्या तुझ्यासोबत तरी ठीक असतात का वागतात. यावरती मग आता ती सांगायला लागते माझ्यासोबत ठीक वागायला त्यांची आणि माझी कधी भेटच झाली नाही रे शुभू. यावरती शुभू म्हणतो स्ट्रेंजच आहे, म्हणजे आता साखरपुडा झाला आणि तुझी आणि विहीणबाईंची भेट नाही. यावरती मग आता लगेचच इकडे त्या सांगायला लागते सुप्रिया काय बोलायचं रे, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये काही बोलू शकत नाही. मग नम्रता सांगते नाही नाही तसं काही नाहीये, अरे ते योगामध्ये भेट नाही झाल्या, असं मोठी लोक वगैरे असं काही नाही. यावरती शुभू म्हणतो बघितलंस एकीकडे तरीही तिच्या होणाऱ्या सासूचा रागच करते, हा पण बाजू घ्यायची वेळ आली तर सासूचीच बाजू घेते. यावरती नम्रता म्हणते काय बोलतोयस काय तू. यावरती शुभू म्हणतो मग काय. असं म्हटल्यावरती दोघांच्या मध्ये आता भांडणं सुरू होतात. त्यावरती आता इकडे सुप्रिया म्हणायला लागते तुम्ही भांडू नका बरं. त्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो इकडे आता शुभू म्हणायला लागतो की नाही ग मावशी, म्हणजे हिला ना भांडायला काही ना काहीतरी कारणच हवं असतं. मग नम्रता चिडते. इकडे तोपर्यंत अंजली छोट्या बाळाला घेऊन खाली आलेली आहे आणि ज्या वेळेला बाळ खूपच रडत आहे, म्हणजे बाळ काही थांबायचं नावच घेत नाहीये, त्याचं रडणं कंटिन्युअसली चालूच आहे. ज्या वेळेला आता मात्र बाळ रडत आहे त्यावेळेला इकडे आता ईश्वरी किचनमध्ये काम करते. जेव्हा ईश्वरी किचनमध्ये काम करत आहे आणि तिकडे बाळ रडताना बघते त्यावेळेला तिला आता या सगळ्यामध्ये आपण बाळाला घ्यावं असं आता वाटायला लागतं, म्हणून ती तिच्या जवळ येते. पण अंजलीचा चेहरा मात्र एकदम आंबट झालेला असतो. बरं हे सगळं होत असताना इकडे आता या दोघांच्या मध्ये भांडणं चालू असतात आणि नम्रता सांगते हे बघ तू मला चिडवू नकोस हा, आणि याचे टॉन्ट मारणं बंद कर. यावरती तो म्हणतो नाही बंद करणार, काय करशील. यावरती ती सांगायला लागते काय करशील, मी सांगते काय करशील ते. असं म्हणत ती त्याचा लॅपटॉप घेते आणि आता गोल गोल फिरायला लागते. यावरती मग आता तो म्हणायला लागतो हे बघ
आत्ताच्या आत्ता माझा लॅपटॉप दे असं म्हटल्यावरती मग आता तो ती सांगायला की पहिले सॉरी बोल मग त्यानंतरच तुला लॅपटॉप देईन. त्यानंतर मग आता हो नाही करता करता इकडे आता शुभू सॉरी म्हणून टाकतो आणि त्यानंतर मग आता ती सांगते काय तुझं सध्या काम तरी काय चाललंय. यावरती तो म्हणतो काही नाही, एका नवीन प्रोजेक्टवरती काम चालू आहे आणि सध्या ना ॲड कॅम्पेनचं माझं काम चालू आहे आणि या सगळ्यामध्ये मी कुणासोबत काम करतोय माहितीये का, रोहित, आपला रोहित. यावरती ती म्हणते काय, आपला रोहित, साक्षीचा नवरा रोहित, ज्याने आपल्याला 2 वर्ल्ड कप जिंकवून दिले तो रोहित. यावरती तो म्हणतो हो, त्याच्यासोबत काम चाललेलं आहे. यावरती ती म्हणते ऐक ना शुभू, एक काम करशील का, माझी आणि त्याची भेट घडवून देशील का, मी त्याची खूप मोठी फॅन आहे. म्हणजे ज्या वेळेला इकडे आता मॅचेस चालू असतात ना तेव्हा साक्षी त्याला सोबत बसून चिअर अप करत असते, मी इतकी बघून ते खुश होते ना, मला आता त्याला भेटायचे, प्लीज 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 शुभू मला त्याची भेट घडवून देशील का. यावरती मग आता शुभू इकडे सांगायला लागतो ठीक आहे मी त्याची भेट तर घडवून देईन, पण खरं सांगू का तुला तर या सगळ्यामध्ये आता एकच प्रॉब्लेम आहे. त्यावरती सुप्रिया म्हणायला लागलेली आहे अरे शुभू असं काय करतोयस, तुझा आता नवीन जॉब आहे ना, मग या सगळ्यामध्ये हे शक्य कसं आहे. त्यावरती शुभू म्हणतो काही नाही मावशी, ठीक आहे मी या सगळ्यामध्ये मॅनेज करेन, पण प्रॉब्लेम एक आहे तो म्हणजे. यावरती मग आता लगेचच इकडे नम्रता सांगायला लागते काय प्रॉब्लेम काय आहे मला सांग, काय प्रॉब्लेम असेल तो आता आपण सॉल्व्ह करूया. यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागतो तो प्रॉब्लेम हा आहे की तुझा हा ना रडका चेहरा, सतत आपलं रडलेलं, त्यामुळे कसं काय तिकडे तुला घेऊन जाऊ, हा आपला सतत रडका चेहरा तिथे समोर ठेवशील आणि त्यानंतर मग आता माझी तुझी भेट घडवणं त्याची शक्य नाहीये ना, रडक्या चेहऱ्यासोबत सडक्या चेहऱ्यासोबत कोण तुला बघायला बसलंय. यावरती ती म्हणते अच्छा रडका चेहरा, 12 वाजलेले असतात, आता तुला काही सोडत नाही, परत दोघांची भांडणं होतात, परत दोघं एकमेकांशी भांडायला लागतात आणि हे सगळं सुप्रिया पाहते आणि सुप्रियाच्या मनामध्ये एक वेगळाच विचार, सुप्रियाच्या मनामध्ये आता मात्र एकच विचार आलेला आहे की खरं तर हे दोघं जण एकमेकांच्या सोबत इतके खुश असतात हे मला आधी का नाही कळलं. आणि तिला कुठेतरी आता आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न ठरण्याच्या ऐवजी शुभू आणि नम्रता यांचं लग्न ठरलं तर कदाचित हे असे वादविवाद झाले नसते, असा कुठेतरी डोक्यात एक विचित्र विचार येतो आणि त्या विचाराचं स्वतः तिलाच आश्चर्य वाटतं आणि ती विचार करायला लागते काय विचार काय करते मी, नाही माझ्या मनात हा विचार आलाच तरी कसा, मी किती चुकीचा विचार करते आहे. नम्रता आणि आकाश यांचं दोघांचं एकमेकांच्या वरती प्रेम आहे, ते दोघं एकमेकांच्या वरती जर का प्रेम करत आहेत तर या सगळ्यामध्ये मी आता असा विचार करणं हे कितपत योग्य आहे. नाही माझा असा विचार करणं चुकीचं आहे. बरं तोपर्यंत इकडे आता ईश्वरी छोट्या बाळाला घेण्यासाठी अंजलीच्या इथे आलेली आहे आणि ज्या वेळेला अंजलीच्या इथे आता ती आलेली आहे आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे अंजली तिला बाळाला चक्क देते आणि बाळ लगेच रडायचं गप्प होतं. इतका वेळ अस्वस्थ असलेलं बाळ जे अजिबात काही ऐकायला तयार नसतं ते बाळ आता ईश्वरीच्या हातामध्ये आल्यावरती अचानकपणे गप्प बसले आणि अंजलीला पण आता आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि बाळाला शांत करून ईश्वरीने त्याला आता फिरवत आहे. अंजली या सगळ्यामध्ये कुठेतरी आपण ईश्वरीच्याबद्दल चुकीचा विचार करतोय का असं मनामध्ये तिच्या एक विचार येतोय आणि ईश्वरीला मात्र बाळाला हातात घेतल्यावरती आपल्याला सुद्धा असंच बाळ हवे असं कुठेतरी मातृत्वाची तिला आता जाणीव व्हायला लागते आणि तिने तसा विषय इकडे आता काढलेला असतो तो म्हणजे इकडे आता अर्णवकडे. पण अर्णवने मात्र आता आपला संसार सुरू व्हायच्या आधी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मात्र या सगळ्यामध्ये क्लिअर झाल्या पाहिजेत, त्याशिवाय हे लग्न होऊ शकत नाहीये असं आता सांगितलेलं आहे. आणि इकडे आता ईश्वरीने खूप मोठा प्लॅन केलाय, तिने आता तोच सीन रिक्रिएट केलेला आहे ज्या सीन मध्ये रमाकांत, राजे शिर्के आणि सुप्रिया हे आता एका ऑकवर्ड पोझिशनला असतात आणि त्याच वेळेला तो जसा तसा उभा करत एक आता मुलगी अर्णवच्या खांद्यावरती डोकं ठेवून पत्रकार फोटो काढतात. तोपर्यंत ईश्वरी तिकडे आलेली आहे आणि ईश्वरी आता तिकडे आल्यावरती लगेचच त्या पत्रकारांना सांगते बाजूला व्हा आणि शिर्के सुद्धा सोबत आलेत. शिर्के पण पत्रकारांना बाजूला काढतात. अर्णव आता ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतोय की खरं सांगू का तर आता मी म्हणजे हे सगळं खोटं आहे, हा फोटो पण खोटा आहे, तसाच सेम टू सेम फोटो पत्रकारांनी काढलेला ईश्वरी हातात घेते, मग हा फोटो खोटा आहे, मग हा सुद्धा भूतकाळातला फोटो खोटा कशा
कशावरून असू शकत नाहीये असं म्हणत तिने आता अर्णवचे डोळे उघडलेत आणि अर्णवला कुठेतरी लक्षात आलेलं आहे की नाही, आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, आपल्या वडिलांना पण समजण्यामध्ये आणि ईश्वरीच्या आईला पण समजण्यामध्ये. आता तरी ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं नातं आता पुन्हा एकत्र येणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.